काय चपाती खातो नाही, थोड्या वेळाने. मला ना 1 नंबरला आली. आपण चाललोय घोडबंदर फोर्टकडे. या घोडबंदर फोर्टच्या पायऱ्या आहे. किल्ल्याची डागडुजी चालू आहे. पुरातन विभाग चांगल्यापैकी बऱ्यापैकी काम करत आहे या किल्ल्याला. आज आपण भेट देतो घोडबंदर फोर्ट. गावकऱ्यांनी निगा वगैरे चांगली ठेवली आहे. चांगली झाडं वगैरे लावली आहे, रोपं लावली आहे. सुंदर आहे, प्लांटेशन आहे. किल्ल्याच्या शिखरावर पोहोचलोय. छोटा किल्ला आहे हा. आणि ही मीरा रोड भाईंदरची खाडी आहे. हा नवीन परिसर पूर्ण मीरा रोडचा. खाडी आहे. इथे मीठ बनवलं जातं. इथे मिठाची शेती आहे. आणि ही सुंदरशी खाडी आहे.
घोडबंदरची जी ठाणा घोडबंदर वसईला जाऊन भेटते अशी सुंदरशी खाडी ही आहे. पण बघू शकता सुंदर असे दृश्य. छोटा किल्ला आहे. सुंदरसे छोटासा किल्ला. अवघे 10-15 मिनिटांमध्ये तुम्ही फिरू शकतात. बस नाईस प्लेस. हे घोडबंदर गाव आहे आणि समोर आहे ती MIDC घोडबंदर. छोटीशी MIDC आहे, जास्त नाही. एक 8-10 कंपन्या आहे. चॉकलेट फॅक्टरी पण आहे इथे. हे छोटंसं घोडबंदर विलेज आणि हा त्याच्या बाजूचा सुंदरसा असा परिसर आहे. थोडासा जंगलाने व्यापला आहे किल्ल्याच्या बाजूला. अप्रतिम. आणि हा ध्वज आहे आपला महाराष्ट्राचा भगवा ध्वज. गावकऱ्यांनी मस्तपैकी किल्ला बांधला आहे. पुरातन खात्यानेही चांगला किल्ल्याला सपोर्ट केला आहे बांधण्यात. ते अजून पुढे जाऊया आपण. किल्ल्याचा परिसर आहे संपूर्ण, हे तुम्हाला मी दाखवतोय. सुंदर असा परिसर आहे. सुंदर असे दृश्य आहे. किल्ल्याचे सुंदर बाजू असे सुंदर दृश्य किल्ल्याचे. आपला भगवा ध्वज. पुन्हा आंबराई, आंब्याचं झाड, मस्त गार्डन. सुंदर असे काम केलेले आहे पुरातन विभागाने आणि गावकऱ्यांच्या मेरा भाईंदर नगरपालिकेने. सुंदर असे काम आहे. या खोल्या आहे दारू कोठार वगैरेंच्या खोल्या आहे, पण याची डागडुगी दुरुस्ती केली आहे. बरं, काम चालू आहे.
कुठे गेली? मी राऊंड मारून येते. ब्लर काय तू? माझे फोटो बघितले की लगेच पाठवायला मोकळे होते. एकट्याचे फोटो नाही काढायचे म्हणून त्या हिजा काढ करते. उगाच करते कशी? हे काय काहीतरी आहे तिथे. काय नाही बघू. सागाचंच झाड आहे ना पप्पू? हा आहे ना. हे साग काही झाड आहे ना. हा सागाचंच झाड आहे. दादा कुठे राहिला? महाराज सगळ्यात शेवटी येतो. हा हा पण हे तर जवळ आहे. मला रायगडला जायचंय. तो बघायचा रायगड कोकणातला, शिवाजी महाराजांच्या काळातला. कोकण जायचं ना. रायगड ग, रायगड. राणीताईच्या इथे राहायला गेलं ना मग बघा. रानी की तरफ ही वो कोकण में ही है ना. तो कोकण में है तो जाने को टाइम है. लंबा जाना. एक दिन एक्स्ट्रा रुक के. कचरा ढकलतायत. सगळा कचरा झाडांचा पडलाय. काळा पाचोळाच आहे पण भयंकर आहे. आली का? कुठे गेली? गेली काय माहिती बया. मी चालली वर. हा कुठून गेला वर? पण
तू कुठून वर गेला रे? बोलली ना ह्यांच्या दादा सुद्धा सांगत नाही, आम्ही तिथे टाइमपास केला. दोघी पण हालत नाही. मातीचा वास बघ. हा हा इथे काम करतायत तिथे. ये इथून बघ भारी. गावच्या सारखं वाटतं, गावात एखाद्या जंगलात आल्यासारखं. मैं तो क्या देखती ही नहीं है, धूप में भी छाव है. देख एक चश्मे से तो कुछ दिखता नहीं है मुझे, सब अंधेरा. ये देख कितना. तू जाने दे, बैठ जा. मत आ. ऐसे सब अंधेरे में देखने जैसा नहीं है ना ये चीज. ये चीज ऐसे ही धूप में देखेगा तो अच्छा दिखता है. आपको क्यों अंधेरा दिख रहा है? मेरा चश्मा वैसा ही है. मेरा भी सेम ही है. सेम ही रहेगा मगर मेरे को पूरा अंधेरा दिखता बाबा चश्मे से. ऐसा बहुत उजाला. अच्छा सब उजाला, बिल्डिंग सब दिखा दे रहा है. अच्छा हा मिठाचं हे बांधलंय, खाचे बांधलेत. ए बघ इकडे, इकडून व्यवस्थित दिसेल. इथून पूर्ण समुद्र दिसेल. वरून समुद्र दिसेल पूर्ण. छोटस आहे पण बघायला छान आहे. हा एवढंच आहे बघायला, मग खालीच उतरायचंय. हे इथून पाहणी करायची सगळ्या परिसराची. सगळा परिसर दिसतो. सगळा परिसर दिसतोय ग, खरंच ना. वाव छान ना. तेच बोली, इथून पाहणी करायची सगळ्या परिसराची. सगळा परिसर दिसतो. जास्त पुढे जाऊ नका. ए या ब्राऊन दगडाच्या पलीकडे आहे मी. नाही तू इकडे. अरे ब्राऊन दगड आहेत पुढे, तुला त्या काळ्या चष्म्याने दिसत नसेल. एक माणूस लोळेल इतकी जागा आहे पुढे. बस ना तिथे जरा वेळ, मी फिरेपर्यंत. ए बाई इथून पण आहे. मम्मी इथून सीड्या, इकडून ये. इकडून सीड्या आहेत, इथून सीड्या आहेत. ये इथे. अरे ये ना, मी आहे ना. मग मी इथून उतरते. हा अरे भीतीदायक नाही आहे रे, उगाच काय पण हे कर. बघायला होतंय गरगरतंय. अरे पुरा बॅलन्स नाहीये, सपोर्ट और पुरा अंदाज.
तर कडेला जाऊ नको, इथे माणसं लोळतील इतकी जागा आहे. इतका हातभर जागा नाही आहे, आपल्या टेरेस इतका जागा आहे ही. चल. बिल्कुल बैलेंस नहीं है ये बाजू में अभी बनाएंगे हम लोग. काय आहे नाही बनवणार नाही, हे असंच ठेवणार. बाई. ती चढणच तशीच असते. तिकडे काय नाहीये, खोली आहे. हा, ते पहारे करायला राहायला खोली असे. इकडे पण काय नाही. नाही काय नाही, पाण्याची कवाड आहे. हा, पाण्याची कवाड. ये हे बाई, इथे सीडी इकडे आहे, इकडे उतरायला. यहाँ वहाँ से चढ़ के घूम के यहाँ से आके यहाँ से निकलने का. हाँ, दादा इधर से आया, अपन उधर से गए. वो उल्टा आया, वहाँ से आना. वो अभी इधर ही है. वो क्या उधर नीचे फोटो निकाल रहा है हीरो. तुम्ही हे जा. हेच आहे ना वो टाकीकडे. तिकडेच आहे. इथून इथे शिड्या. आता कुठे इथे शिड्या आहेत. इथे उंच उतरावं लागेल. ह्या इथे शिड्या. माझं कुठे बाहेर पडणार. तिथे खाली जायचं. ह्या शिड्या अशा हे करायच्या आणि खाली जायचं. नाही तर तिथे पण शिड्या. हा, ये इथे शिड्या. तिच्याकडे पण लक्ष द्यावं लागेल. ती पण हा उभे. चल काढ. आजा आजा. हे मला फोटो पण काढायला देत नाही. मला काढ का पप्पू, इथून काढ ना, तिथं झेंडा यायला पाहिजे. तू आणि झेंडा नाही येत. ये इकडे. इकडे यावं लागेल. तू झेंडा आता हलतो ना, उडतो तेव्हा छान वाटतंय. तो ना जरा गुंतला गेलाय. वो काटेगा ना तो ये होएगा, तकलीफ होएगा. आता फडकत असेल ना झेंडा सही. हा, झेंडा म्हटलं, प्रशस्त झेंडा मोठा पण आहे आणि फडकला तर काय दिसत असेल. इथे इथे काय फोटो काढा असं नाही बघायचं. पाण्याची टाकी आहे वाटतं ही. पहिली मला वाटतं होती. पोर्तुगीजांनीच बांधला होता ग घोडबंदर किल्ला. घे ना तुझा फोटो. काटकर म्हणून आहे. मला नाही जमणार, खूप वाईट आहे. मम्मी. नाही. मग कमी हाईट वाला तिथं आहे. कुठे? तुला मागे जावं लागेल. मी खूप वाईट आहे. हा मग मागे. हा रा दोघी रा. ए चष्मा काढणार मी. हा काढ. नको. आप भी निकालो.
अजून ये जरा तिथे त्या तिसऱ्या वो काटेगा ना तो ये होएगा, तकलीफ होएगा. कुठे दिसतात माकडं? तिकडे तिकडे तो घुमट आहे दर्ग्याचा किंवा कसला मस्जिदीचा, तो पांढरा दिसतोय का घुमट, हा त्या तिकडे होते सगळे. अच्छा ती दर्गा आहे. हा. आणि मग नंतर त्यांनी उड्या मारल्या, झाली त्यांना, मला वाटतं ते सहन होईना ना आता ती उन्हाचा कहर. खूप होती माकडं. माझं सहज लक्ष गेलं, एकाला मी इकडे जवळपास बघितला या बाजूला, अच्छा म्हणून मी वर मान केली. मला वाटलं इथे किल्ल्यावर माकडं दिसलं, म्हणजे एक पण मला नाही दिसलं. तिला नाही, आता ते गेले ते दुसरं कुठे गेलं डोकं दुखणार, हा? उलटी करणार? कुठे गेले इकडे? तेच विचारते, ते दुसरं कुठे दिसत नाही. तिथे होती ना, आता चालत होती, गिरट्या घालत होती. तिला बसव रे गाडीमध्ये, तिला त्रास होत होता रोगात. तेच बोलली त्रास होतो आणि कुठे गेली काय ती. माहिती, चलो निकलते चल. जा काढ, तिला त्रास होतो, उगा डोकं दुखतंय, हे होतंय. पोर्तुगीजांनीच बांधला होता ग घोडबंदर किल्ला. घे ना तिथं फोटो, काटकर म्हणून आहे. मला नाही जमणार, खूप वाईट आहे. मम्मी नाही. मग कमी हाईट वाला तिथं आहे, कुठे? तुला मागे जावं लागेल. मी खूप वाईट आहे. हा मग मागे हा रा दोघी रा. ए चष्मा काढणार मी. हा काढ, नको. आप भी निकालो. अजून ये जरा तिथे त्या तिसऱ्या जंगल आहे, छोटस खाडी आहे. छोटासा व सुंदर किल्ला. बाग आहे, दुरुस्तीचं काम चालू आहे इथे. पुरातन विभाग काम करते. डागडुगीचे कामही चांगल्या प्रकारे चालू आहे, अतिउत्तम काम चालू आहे. वर गेला रे, बोलली ना ह्यांच्या दादा. सुद्धा सांगत ना, आम्ही तिथे टाइमपास केला. जा चक्रा मारून येतो.
आरामात बघत चाल. हा आरामात. नाही हे पाणी पण हा पूर्ण आहे, समुद्र आहे की खाडी आहे? खाडी आहे ते. खाडीच असणार बहुतेक. काय रंगावरून कळतं. जाओ आप जाओ ऊपर. फडकला तर फडकत असेल ना झेंडा सही. हा झेंडा झेंडा म्हटलं, प्रशस्त झेंडा मोठा पण आहे आणि फडकला तर काय दिसत असेल. इथे इथे काय फोटो काढा असं नाही बघायचं. पाण्याची टाकी आहे वाटतं ही. पहिली मला वाटतं होती. बघू. हे सागाचंच झाड आहे ना पप्पू? हा आहे ना. हे साग काही झाड आहे ना. हा सागाचंच झाड आहे. दादा कुठे राहिला? महाराज सगळ्यात शेवटी येतो. घोडबंदर किल्ला. हा घोडबंदर किल्लाच नाव आहे. हा पण हे तर जवळ आहे. मला रायगडला जायचं आहे व तो बघायचा आहे. रायगड कोकणातला, शिवाजी महाराजांच्या काळातला. कोकण जायचं ना. रायगड ग, रायगड. राणीताईच्या इथे राहायला गेलं ना मग बघा. हाँ रानी की तरफ ही वो कोकण में ही है ना. तो कोकण में है तो जाने को टाइम है. लंबा जाना एक दिन पड़ता. एक्स्ट्रा रुक के. कचरा ढकलतायत. सगळा कचरा झाडांचा पडलाय. काळा पाचोळाच आहे पण भयंकर आहे. आली का? कुठे गेली? गेली काय माहिती बया. मी चालली वर. हा कुठून गेला वर पण? अरे पाणी आहे रे, भले खाडी समंदर कसं भी मला खूप लांब आहे दादा. हा यार लांब आहे. तू कुठून वर गेला रे? बोलली ना ह्यांच्या दादा. काय रूट सुद्धा सांगत नाही. आम्ही तिथे टाइमपास केला. दोघी पण हालत नाही. मातीचा वास बघ.
हा हा इथे काम करतायत तिथे. हे इथून बघ भारी. गावच्या सारखं वाटतं. गावात एखाद्या जंगलात आल्यासारखं. मैं तो क्या देखती ही नहीं है. धूप में भी छाव है. देख ये चश्मे से तो कुछ दिखता नहीं है मुझे. सब अंधेरा. ये देख कितना. तू जाने दे. बैठ जा. मत आ. ऐसे सब अंधेरे में देखने जैसा नहीं है ना ये चीज. ये चीज ऐसे ही धूप में देखेगा तो अच्छा दिखता है. आपको क्यों अंधेरा दिख रहा है? मेरा चश्मा वैसा ही है. मेरा भी सेम ही है. सेम ही रहेगा मगर मेरे को पूरा अंधेरा दिखता पापा चश्मे से. ऐसा बहुत उजाला. अच्छा सब उजाला. बिल्डिंग सब दिखा दे रहा अच्छा से. हा मिठाचं हे बांधलंय. खाचे बांधलेत. ए बघ इकडे इकडून व्यवस्थित दिसेल. इथून पूर्ण समुद्र दिसेल. वरून समुद्र दिसेल पूर्ण. छोटस आहे पण बघायला छान आहे. हा एवढंच आहे बघायला. मग खालीच उतरायचंय. हे इथून पाहणी करायची सगळ्या परिसराची. सगळा परिसर दिसतो. सगळा परिसर दिसतोय ग खरंच ना. वाव छान ना. तेच बोली इथून पाहणी करायची सगळ्या परिसराची. सगळा परिसर दिसतो. जास्त पुढे जाऊ नका. ए या ब्राऊन दगडाच्या पलीकडे आहे मी. नाही तू इकडे. अरे ब्राऊन दगड आहेत पुढे. तुला त्या काळ्या चष्म्याने दिसत नसेल. एक माणूस लोळेल इतकी जागा आहे पुढे. बस ना तिथे जरा वेळ मी फिरेपर्यंत. ए बाई इथून पण आहे. मम्मी इथून सीड्या इकडून ये. इकडून सीड्या आहेत. इथून सीड्या आहेत. ये इथे. अरे ये ना मी आहे ना. मग मी इथून उतरते. हा अरे भीतीदायक नाही आहे रे. उगाच काय पण हे कर. तिला बसव रे गाडीमध्ये. तिला त्रास होतो तर उगाच. तेच बोली. चाल मी राऊंड मारून येते. मला फोटो पण काढायला देते.